श्री समर्थ मंदिर चौक गणेश उत्सव मंडळाच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चौरंगा हा देखावा साकारण्यात आला आहे। आपण या मंडळातल्या जे एकूण 27 कलाकार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। या ठिकाणच्या या मंडळाच्या अध्यक्षते आपण काय सांगाल, या ठिकाणी हा देखावा कोणत्या स्वरूपात कसं साकारला आहे? नाही, जो आजपर्यंत जो आत्ता आहे 3 वर्षामध्ये जो महिलांवर अत्याचार झालेला आहे आणि तो महिलांचा अत्याचार आम्ही का दाखवतोय हा, की आमचा उद्देश हा आहे की हा अत्याचार हा आम्हाला काय दाखवायचं की जर छत्रपती असते निश्चितच अत्याचार झाला नसता। आम्हाला उद्देश हाच करायचा आहे की छत्रपतींनी हा अन्याय जो महिलांना होतोय तो थांबवण्यासाठी पुन्हा त्यांनी जन्म घ्यावा आणि या अत्याचार थांबवण्यासाठी अशी प्रवृत्ती तयार व्हावी की त्याच्यामध्ये सगळ्यांना समानता यावी, हा आमचा उद्देश आहे। नक्कीच या ठिकाणी या काळामध्ये जे होणारे स्त्रियांवर अत्याचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले शासन ज्या की चौरंगा होता या देखावण्यात दाखवले आहेत। मुख्य भूमिकेमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांशी आपण संवाद साधणार आहोत। आजीजाव आहे आणि असे बरेच कलाकार या ठिकाणी आहेत। काय सांगाल, तुझं नाव काय आणि आपण या भूमिका करतात तर कसं वाटतंय? नमस्कार, माझं नाव साहिल जाधव। तसं सांगायला गेलं तर मी आज पहिल्यांदाच महाराजांची भूमिका घेतली। तर असं ड्रेस आपण घातल्यावर जो अंगात ऊर्जा येते ते असं सहजासहजी आम्हाला नाही वाटत की आपल्याला येईल। आता आपण बघतोय की आपण जे बलात्कारी आहेत ते 3 वर्षाची मुलगी नाही सोडत आहेत, 2 वर्षाची मुलगी नाही सोडत आहेत। म्हणजे स्त्रियांचा आदर या काळात आता होत नाहीये। आणि आपण बघितलं तर महाराजांच्या काळात महाराज म्हणजे जागेच्या जागी म्हणजे त्याच ठिकाणी हे करायचे, निकाल लावायचे की काय होतंय काय नाही। तेच आम्ही आज आता देखाव्यात आम्ही दाखवतोय। नक्कीच ठिकाणी ज्या स्त्री अत्याचारावर भूमिका साकारतात त्याच्यात महाराजांचा जो न्याय होता, न्याय निवाडा हा कठोरपणे त्या जागीच केला जात होता। या ठिकाणी ज्या भूमिकेचे आईसाहेब आहेत त्यांच्याशी आपण वाचतो तसं तुमच्या भूमिकेत सांगा। अनेक वर्षांपासून 62 वर्षापासून आम्ही हा जिवंत देखाव्यांची आमची परंपरा आहे। आमच्या मंडळाचं हे एक वैशिष्ट्य आहे की आमच्या मंडळातला एकही कलाकार बाहेरचा नसतो, तर सर्व जे कलाकार आहेत ते सभासदच आहेत। आणि आमच्या मंडळाचं नाविन्य असं आहे की दरवर्षी समाज जागृती करणं। आजचं काय बघितलं तर महिलांवर अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत आणि ते अत्याचार थांबवायचे कसे यासाठी समाज जागृती गरजेचं आहे। आणि आमचं मंडळ हाच संदेश देत आहे की मुलींवर जे अत्याचार चाललेत तर शिवबा जन्माला यावा तो दुसऱ्यांच्या घरात का, स्वतःच्या घरात का नाही, हा संदेश आमचे मंडळ देत आहे। आणि ही समाज जागृती करत आहे की तुम्ही मुलींना रोखण्यापेक्षा तुमच्या मुलांवर जर चांगले संस्कार दिले तर हे अत्याचार आहेत ते भरपूर थांबतील। आणि प्रत्येक आईने हाच मुलाला संस्कार द्यावा की प्रत्येक मुलीला तू बहिणीच्या नजरेने बघ ना, की हिंसक नजरेने अजिबात पाहू नको, हा संदेश दिला पाहिजे। थँक्यू। या ठिकाणी स्त्री अत्याचारावर होणाऱ्या अत्याचाराविषयी या ठिकाणी छत्रपती महाराजांच्या शासनातील जो देखावा या ठिकाणी छत्रपती महाराज चौरंगा हा समर्थ गणेश उत्सव मंडळाच्या वतीने साकारण्यात आला आहे। तर आपल्यासमोर या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष आपण आणखीन काय सांगाल की अध्यक्ष आहेत आपण काय बोलाल तरी? नेहमी आता इतके वर्ष आम्ही समाज बरोबर देखावा करतो, म्हणजे ह्याच्या आधी खूप चांगले देखावे आम्ही केलेले आहेत। म्हणजे समाज बरोबरामध्ये त्याच्यामध्ये महिला अत्याचार असू दे किंवा आपण केलेलं एखादं स्वराज्य मेळावा असू दे, आपला वाघोळ बॉर्डर असू दे, आम्ही अगदी छान देखावे केलेत। आमचे रायटर आमचे जमीर अत्तार म्हणून आहेत, ते जमीर अत्तार आमचे रायटर आहेत। आणि ते आणि पाटणे सर, आम्हाला सुरुवात केली पाटणे सरांनी आम्हाला ह्याच्यामध्ये आणलं की गणपती छोटून समाज प्रबोधनाचं काम जास्त व्हावं ह्यातून पाटणे सर आणि आता जमीर अत्तार हे छान रायटर आहेत, डिरेक्टर आहेत। आणि आम्ही आणि स्टेज बीच करतो ना, हे सगळं आम्ही आमच्या पैशांना आम्ही वर्गणी मागत नाही, आमच्या सभासदांना आलेले पैसे ह्यातून आम्ही देखावा करतो। आणि हे जे कलाकार आहेत हे सगळे आमचे आहेत, हे सभासद आहेत, आमच्याच मुली, आमच्याच जवळच्या भावांच्या मुली, आमच्याच मंडळातल्या कार्यांच्या मुलं हे सगळे इथं उपस्थित आहेत आणि हेच काम करतात। स्टेजरिंग देणं, त्यांना समाजाला प्रबोधन देणं आणि त्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा करणं हा आमचा उद्देश आहे। आज ही लहान मुलं बसले आहेत, हे लहान मुलं सुद्धा उद्या ॲक्टर होणार आहेत, उद्या त्यांना चान्स मिळणार आहे, ह्याचा आम्ही संकल्प ठेवलेला आहे।
आज गणेश उत्सवाचं स्वरूप बदलत चाललंय, याबद्दल काय सांगा? हा आज समज म्हणजे आज आज आता तुम्हाला आमच्या मंडळात सांगतो, आमची मिरवणूक एक पारंपरिक असते. कुठलाही कशाही मध्ये आम्ही ना डॉल्बी वाजवतो ना कुठल्याही म्हणजे शासकीय निर्णयाचं आमचं कधी उल्लंघन होत नाही. त्याचं आम्ही काटेकोर पालन करतो आणि आमचं मंडळ सगळ्यात जास्त देतं समाज प्रबोधन ती करायचे, त्याच्यावर आम्ही खर्च करतो, बाकी इतर आम्ही खर्च करत नाही. नक्कीच त्या ठिकाणी ज्या देखाव्याच्या माध्यमातून ज्या समाज प्रबोधनाचं काम ह्या मंडळाच्या माध्यमातून केलं आहे. या ठिकाणचे अनेक काही कलाकार आहेत, आपण त्यांची आपण वाचक आहोत. तर या मंडळामध्ये अनेक देखाव्यामधून समाज प्रबोधनाचं काम केलं जात आहे. अजित सोनवणे, पब्लिक टीव्ही मराठीसाठी साताऱ्याहून. सोडा